माझा प्रश्न विनायक आंबेकरांना आहे, मी त्यांच्याकडे चाललोय, त्यानंतर माइंडकरांकडे मी जाईन की इतक्या वर्षानंतरही आणि आता नितीश कुमार वयाच्या एका अशा टप्प्यावर आहेत की स्मृती त्यांना दगा देते, अनेकदा त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, पण इतक्या परिस्थितीनंतर सुद्धा बिहारमध्ये आज सर्व शक्तिमान मोदी सरकारला, भाजप सरकारला नितीश कुमारांचा चेहराच समोर घेऊन जावं लागतं। ही भाजपच्या नेतृत्वाची बिहारमधली मर्यादा, याकडे आपण कसं पाहता? मर्यादा असं एका अर्थाने म्हणू शकता आपण, त्याबद्दल माझी काहीच हरकत नाही, परंतु भाजप हा सतत प्रयोगशील पक्ष आहे। नवीन नवीन उमेदवारांना, नवीन नवीन तरुणांना आपल्या कार्यामध्ये चांगली संधी देण्याचं काम ती करते। आपण सम्राट चौधरींच्या बद्दल माननीय प्रधानमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य जाहीर सभेमध्ये ऐकलेलं आहे। आणि आपण जर ओव्हरऑल भाजपची एक नीती पाहिली तर मोहन यादव असतील, प्रेमा खांडू असतील, अतिशय मागासवर्गीयातून आलेले जे तरुण आहेत, जे भूतकरू आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत, अशांना पुढे आणण्याचं भाजप नेहमीच काम करत असतं। बिहारची राजनीती ही आपल्याला माहिती आहे की देशातली सर्वात जुनी, सर्वात कॉम्प्लिकेटेड म्हणजे अशी राजनीती आहे। तिथे जातीपातींची समीकरणं इतके दिवस जास्त होती, आता त्या जातीपातींच्या समीकरणाला विकासाने मात करून पुढे विकासशील त्यांचं मत बनवणं बिहारच्या मतदारांचं, असा प्रयोग भाजप गेली अनेक वर्ष करते। आणि आंबेकरांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलंच नाहीये। माझा साधा प्रश्न आहे की इतकी वर्ष झालेली आहे, केंद्रामध्ये तुमचा इतका चेहरा आहे, आणि बरं त्या चेहऱ्याचा वापर करून तुम्ही आमचे मोदी तुमचे कोण, महाराष्ट्र केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, समजा हे महाराष्ट्रातलं गणित असेल, इतक्या वर्षानंतर बिहारमध्ये असा चेहरा, आणि आज नितीश कुमारांना तुम्हाला आजही स्थिती अशी आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून नितीश कुमार पुढे करावे लागतात। नितीश कुमारांची ताकद तुमच्यापेक्षा कमी आहे, मागच्या वेळी त्यांच्या जागा तुमच्यापेक्षा कमी आहेत, असं असून सुद्धा नितीश कुमार जेव्हा पुढे आणावे लागतात, याचा अर्थ सेक्युलरिझमचं राजकारण असेल, धर्मनिरपेक्ष, आणि नितीश कुमार ज्या ब्लॉक मधून येतात तो त्या अर्थानं थोडासा केंद्राच्या डावीकडे झुकणारा आहे, अजूनही तो चेहरा तुम्हाला बिहारला लागतो। या दृष्टीने माझा प्रश्न होता, उत्तर दिलं। त्यांनी सम्राट चौधरींचं नाव घेतलं, सम्राट चौधरी त्यांनी चेहरा प्रोजेक्ट केला चांगला, मोदींनी सुद्धा ताकदीने चेहरा प्रोजेक्ट केला, पण प्रॉब्लेम कुठे झाला? प्रशांत किशोरने त्यांचं शिक्षण बाहेर काढलं, त्यांच्या इतर अनेक गोष्टी बाहेर निघाल्या। दुसरी गोष्ट, एखादा महिला चेहरा समोर येईल, रेणू देवींचं नाव थोडंसं चर्चेत होतं, जो ईबीसी मधला चेहरा आहे थोडासा, पण रेणू देवी त्याही कुठेही प्रोजेक्ट झालेले नाहीत। म्हणजे थोडक्यात असं दिसतंय ना की एनडीए मध्ये पुढचा चेहरा, पुढच्या पिढीत कोण, ह्या चेहऱ्याचा ऑप्शनच नाहीये, ना जेडीयू कडे आहे ना बीजेपी कडे। आंबेकरजी, याच्यावर थोडंसं। प्रशांत किशोरनी तेजस्वी यादवचं पण शिक्षण बाहेर काढलं। प्रशांत किशोर त्यांचं काम करतात, त्यांना स्वतःची स्पेस या बिहारच्या राजकारणामध्ये अहो, पण म्हणून फॅक्ट नाही ना चेंज होत की सम्राट चौधरीचं शिक्षण कमी आहे। ऐका ना, आता मला उत्तर तर देऊ दे ना। तर त्यांनी जे काही स्वतःची स्पेस तयार करण्यासाठी असे मुद्दे ते काढणार ना। आता देशाचं राजकारण, देशामध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते की नाही, यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते की नाही, असे जमिनीमधून वर आलेले जे लोक असतात, त्यांनी जर का राज्याचं नेतृत्व केलं तर राज्य चांगल्या अवस्थेला जातं, हे आपण देशामध्ये अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे। त्यामुळे त्या शिक्षणावरती, शिक्षण हा एक क्रायटेरिया झाला, त्यापेक्षा त्याचा जो सामाजिक अनुभव आहे, त्याचे ग्रासरूट जो अनुभव आहे, त्यांनी घेतलेले सगळे जे भोग आहेत, त्या सगळ्यामधून तो माणूस तयार होतो ना। त्यामुळे आपण त्या एकाच मुद्द्यावरती काही असं टाळू शकत नाही। भाजप नक्कीच बिहारमध्ये नेतृत्व विकासाच्या दृष्टीने काम करत आहे, आणि ते चांगला चेहरा नक्कीच येत्या काळामध्ये पुढे